कुर्मदासाला पाहिलं भानुदासाने. ए कुर्मदासा, आलास का रे? आलो देवा. कसा आलास रे? महाराज, आईला आणलं बघा. कुर्मदासा, तुला किती वेळा सांगितलं रे लेकरा, 7 वर्षाची तुझी आई आहे रे, कशाला आईला त्रास देत असतो या वयात? रडायला लागला. महाराज, आज मी शेवटचा त्रास माझ्या आईला देणार आहे. इथून पुढे मी आईला कधीच त्रास देणार नाही महाराज. भानुदास महाराज मात्र कीर्तनामध्ये रंगून गेले. विठेवरच्या पांडुरंगाचं उदाहरण भानुदास महाराज द्यायचे. विठेवरच्या पांडुरंगाचं स्वरूप देव सांगायचे, भानुदास महाराज सांगायचे. आणि कुर्मदासानं मायबाप कीर्तन संपल्यावरती भानुदास महाराजांना प्रश्न केला, म्हणे महाराज, ज्या देवाचं स्वरूप सांगितलं तो विठेवरचा पांडुरंग मला पाहता येईल का हो? भानुदास महाराजांनी सांगितलं, कुर्मदासा, का नाही रे पाहता येईल? मला जाता येईल का हो पंढरपूरच्या वारीला, आषाढीच्या वारीला? या कुर्मदासाला जाता येईल का देवा? भानुदास महाराजांना वाटलं कुठलं जातोय बाबा? होय म्हटले, तुलाही जाता येईल, तुलाही देव पाहता येईल, तुलाही चंद्रभागेत नाहता येईल. आणि महाराज पहाटेच्या 3 वाजल्या हो. गोदावरी नगरी संत गतीन वाहते माझी नदी, आणि माझ्या कुर्मदासाला जाग आली. उद्याच्याला सगळे वारकरी आषाढी वारीसाठी निघणार होते मायबाप, पण माझा कुर्मदास पहाटेच्या 3 वाजता जागा झाला. गडगडत गडगडत नदीमध्ये आंघोळ केली.